गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपल्या ट्रिपचा आहे डे 2 आणि आता आपण सध्या थांबलो होतो चित्रदुर्गमध्ये. ऑलमोस्ट काल आपण 670 किलोमीटर्स कवर केले ते होते. तर आपला हा असा स्टे होता कालचा. ऐश्वर्या फोर्ट म्हणून आहे चित्रदुर्गमध्ये. हे असं काही आपलं हॉटेल होतं, हॉटेल ऐश्वर्या फोर्ट. आणि जस्ट आपण आता निघतोय. सगळं पॅकिंग वगैरे झाली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि आता निघतोय. तर हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल. हो, गाडीवर बसून जो सुकून मिळतोय ना, खरंच भारी आहे. तर ऊन त्याच्या पीक लेवलला आहे. आज आपण थोडस लेट निघालो कारण काल आपल्याला उशीर झाला होता संध्याकाळी, तर थोडस उशिराच निघूयात म्हटलं. आणि आजचं डिस्टन्स काय अराउंड 400 किलोमीटर्स आहे. तर बघूयात मग. आज काय एवढं स्ट्रेच आउट करण्याची गरज नाही वाटत आहे, त्याच्यामुळे एवढं काय नाही, रिलॅक्स मोड मध्ये मी निघतोय. थोडं ऊन आहे, काल जरा पाऊस झाला ना इकडे, त्याच्यामुळे वातावरणात थोडीशी थंडी आहे, त्यामुळे बाईक वरती ऊन नाही लागत आहे. हवा तशी थंडच आहे. डोंगरावरती खूप साऱ्या विंडमिल्स आहेत. मी इकडे बघितलं, खूप साऱ्या विंडमिल्स आहेत, पण खूप म्हणजे खूप आहेत. जिकडे बघाल तिकडे सगळ्या विंडमिल्सच आहेत. टू द NH4. चित्रदुर्ग थोडस बायपास करून आतमध्ये येतं ना, तर तुमकुर चित्रदुर्ग टोलवे पर आपका स्वागत है. थैंक यू जी. आता आपण क्रॉस करतोय हिरियूर विलेज आहे ते. इथून बेंगलोर दाखवते 162 किलोमीटर्स, तमाकू 93 किलोमीटर्स, तमाकुरू. पूर्ण रोड एकदम हे आहे, त्यामुळे थोडासा बोर होत आहे रोडवर ते. आणि एकदम प्लेन आणि कंटिन्युअस रोडच आहेत ना, त्याच्यामुळं एक कॉन्स्टंट स्पीडला जेव्हा तुम्ही गाडी चालवताय तुम्हाला बोर होणार आहे. आपल्याला बी थोडस बोर होत आहे, तर आपणच हे करू. रस्त्याचे नजारे बघाल, फुलं वगैरे बघाल तर खूप छान आहेत, त्याच्यामुळं असं मन रमतंय. आजूबाजूने सगळ्या नारळाच्या बागा आहेत. तसं ओव्हरऑल इकडलं जे नेचर म्हणाल तर चांगलं आहे. म्हणजे एवढं गरमीचा दिवस असतो तरी इथं झाडांचं प्रमाण खूप जास्त आहे. एक रायडर क्रॉस केला आणि त्याने ग्रीट केलं. मित्रांनो, तुम्ही फक्त नजारा बघा. हायवेला अशी सुंदर सुंदर फुलं आणि आजूबाजूला अशा बागा. अजून काय पाहिजे जीवनात? मस्त. असं कितीही लांब जायला भारीच वाटत. एक नंबर व्ह्यू भावाने, एक नंबर व्ह्यू. तर मित्रांनो, आता विचार करते की छोटासा ब्रेक घ्यावा, कारण भूक पण लागली आणि शिवडक पण करता येईल. तर आहे इथं हॉटेल नाही, व्हेज, ओनली व्हेज. सावरीला लावू आपण.
तर अशा प्रकारे आपण घेतला एक छोटासा ब्रेक. चला तर मंडळी, परत एकदा आपल्या प्रवासाची सुरुवात. आता जेवण केलं, अशी मस्त एनर्जी येते. जेवण छान होतं. साऊथ इंडियन डिश ऑर्डर केली होती आणि क्वालिटी जेवणाची छान होती नैवेद्याची तसं पाहायला गेलं तर. तर अशा प्रकारे आपण लेफ्ट घेतला NH4 वरून सिरा थ्रू आपण गोल्डन टेम्पल कडे जातोय. तर इथून ऑलमोस्ट 289 किलोमीटर समथिंग दाखवतोय. 7:34 रिचिंग टाइम दाखवतोय. 6 hours 40 minutes. लेट्स सी हाऊ मच टाइम इट विल टेक. रोड कसा कंडिशन चांगली आहे त्याच्यामुळे स्पीड चांगलं मेंटेन होत आहे. एकदम भारी कसला व्ह्यू दिसतोय, खतरनाक. तर अशा प्रकारे आपण काय करूया, एक पेट्रोल ब्रेक घेऊयात. पेट्रोल भरायचं राहून घेतलं आपलं. तर चला तर मग आज हा आपला आहे दुसरा पेट्रोल ब्रेक कालपासून. तर अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत. आपण आहे सध्या पावगाडा नावाच्या गावामध्ये. नाहीये ट्रॉफिक, असा मोकळावालाच रोड दाखवला. चाचा ध्यान इधर मत दो, गाड़ी पे भी ध्यान दो. इधर का गांव का बाजार दिख रहा है मेरे को, तो थोड़ा सा इधर गर्दी का मौसम. मुगल बागल आहे 126, सिकंदबल्लूपुर 37. गुंडापुरा, चन्नेहल्ली, चिक्काबल्लापुर. So totally guard section is there. तर अशा पद्धतीने खूप छान रोड बनवला घाटातला पण. गोल्डन टेम्पल. Yeah. Where are you from? Huh? Where are you from? I'm local only. Okay, local only. I'm from Pune, Maharashtra. You should be taking that road, right? Yeah. Kolar Bangalore road. No, actually, I'm going to Vellore, then Rameshwaram. Or select that road. You taking that road only. Yeah. You came from which road you came? From Bangalore to? No, actually, I don't go to Bangalore. I came from this Tira. I take a left and then I came here. If you come from that place, it was being here for you. Okay. I Google Map, I showed this road to me. That's why I came here. This road. In town you go and you take left and then right. Okay, right and left. You go straight right. Okay. There will connect on the right side road. Okay. In that side you take right. Okay. In there the one circle will be there. Okay. In there you take left and then right side. Okay. Thank you. Chalo. Your good name? Huh? Your good name? Abhi. Okay. Abhishek. Hanuman. Okay. I said Maharashtra bike from this side and no one is coming, so that's why I asked you. This side you're going first time, right? No. South first time. Next 2 to 3 months if you're coming, you'll be getting mangoes everywhere. Okay. Next month. This is coming in season, na? Yeah. Here it's famous mangoes.
Taluk. Okay. Important for world pool. Okay. Because the vacant set, Muslim sets are the right. Then ओके सर, थँक्यू सर. मित्रांनो, तर एक छोटासा हायड्रेशन ब्रेक घेतला होता. आता परत एकदा स्वारी सुरू करायची आपल्याला. 138 किलोमीटर्स. वेलकम टू श्रीनिवासपुरा, लँड ऑफ फेमस मँगोज. अरे वा, आंब्यांचं पण आता आंबेच नाही खायलो. आंबे तसे लागतात. आपण आलो इथे लँड ऑफ विजयपुरा ना, कुठलं गाव होतं मागे, विसरून पण जातो, नावच लक्षात राहत नाही. तर काय करू आता मी, पूर्ण प्रॉब्लेम म्हणून नावच हे श्रीनिवासपुरा. म्हणजे आज आपण 3 स्टेट मध्ये जाऊ. आता आंध्रामध्ये पण जाऊ आणि तमिळनाडू मध्ये पण जाऊ. हाव टू मोर कॉन्शियस वाईल ड्रायव्हिंग. आंब्याच्या बागा खूप आहेत इकडं, आंब्यांचं. चिंतामणी गाव. जब कसम खाई थी हमने, वादा किया था जो मिलके, तूने जीवन में लाया था मेरे सवेरा. क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है, जग जग रहते थे, सोए सोए रहते थे, करते थे प्यार की बातें, कभी रसवाई कभी तन्हाई, होती थी रोज मुलाकातें. क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद. एवढंच येतं, मला पुढचं येत नाही. टाइम अपडेट द्यायचा झाला तर आता वाजले 4:15 झालेली आहेत आणि आपण श्रीनिवासपुराच्या पुढे ऑलमोस्ट एक 8-10 किलोमीटर आलोय. या हायवेवरती आपल्याला बस 13 किलोमीटर अजून कंटिन्यू करायचंय, त्यानंतर राईट आहे. आणि आतापर्यंत ऑलमोस्ट आपण आउट ऑफ 400 किलोमीटर्स 120 आहे, 120 राहील म्हणजे ऑलमोस्ट 280 किलोमीटर्स वी हॅव येट कवर्ड अँड 122 येट टू बी कवर्ड. आता आज आपण 3 स्टेट मध्ये ड्राईव्ह करू. आता कर्नाटक आपण सोडल्यानंतर आपण आंध्र प्रदेश मध्ये एंटर करू आणि त्याच्यानंतर लगेच आपण तमिळनाडू मध्ये प्रवेश करू. म्हणजे एका दिवसामध्ये 3 स्टेट कव्हर करतोय आज आपण. साऊथला जेव्हा तुम्ही राईड करत असता किंवा ट्रॅव्हल करत असता त्यावेळेस मोस्टली लँग्वेज बॅरियर हा कुठे ना कुठेतरी थोडासा असतोय. तुम्ही फक्त इंग्लिश आणि हिंदीवरतीच कम्युनिकेट करू शकता. त्यांच्या लोकल लँग्वेज आपल्याला इझिली लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे हिंदी आर इंग्लिश दोनच गोष्टींना प्रिफर केलं जातं. हिंदी पण खूप कमी बोलली जाते. त्यामुळं मग माझ्यासारख्या अर्धवट इंग्लिश वाल्याला थोडासा त्रास होतो, पण प्रयत्न करतो तोडकी मोडकी बोलायचा. म्हणजे जेणेकरून काय होतं की एवढं मी नाही पण त्याला समोरच्याला समजतं, हे जास्त महत्वाचं आहे. की मला काय हवंय, मला काय बोलायचंय, हे जेव्हा त्याला कळतंय ना कळतं ना. मोस्टली साऊथ म्हणाल तर थोडं कल्चरल प्लेस साठी जास्त फेमस आहे असं म्हणता येईल. कारण साऊथला सगळे ते खूप छान छान मंदिर आहेत आणि अशी अप्रतिम अशी. तर फक्त मंदिरच नाही तर ते मेंटेन पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने केली जातात. म्हणजे कसं एक मंदिरात जाऊन जी प्रसन्नता हवी आहे ना ती खूप छान पद्धतीने मिळते. अशा प्रकारे आपल्याला लेफ्ट आणि राईट सांगितलं. आय डोंट नो असं का सांगितलं, काहीतरी असेल इकडून बाहेरून जायचं वगैरे. आपल्याला घराच्या बाहेर काढलं तसं आपल्याला हायवेने बायपासला काढलंय. काय माहिती गरीब माणसं म्हणून केलं असेल. आता
चित्तौड़ 85 किलोमीटर, मुलबागल is 3 किलोमीटर, चेन्नई is 236। ओके, तो थोड़ा सा रास्ते का काम चल रहा है इधर, तो ये थोड़ा गांव का रास्ता है अंदर जाने वाला, इधर से डावे बाजू को। या मावशी गाडी चालवतात, आपण त्यांच्या मागे मागे चाललोय, पण त्यांना जाऊ द्या, त्याशा घाबरत घाबरत चालवते हैं, तो हमको टेंशन आता है वो किधर धड़पड़ ना जाए हमरे भीति से। अभी हम गए हैं ये रास्ते के कड़ से, कारण वरून काम चल रहा है, तो वो काम अभी पता नहीं कब तक संपेगा, तो अपने को अभी ये खड्डे से कि वाले वाले रास्ते से जो नया एक बनाया है इससे ही जाना पड़ेगा। अभी देखते हैं कुछ पर्यंत जाना पड़ेगा इस रास्ते से, लेकिन जाएंगे। तो रास्ता तो अच्छा है ऐसा मेरे को वाट रहा है, देखते हैं फिर। कल इधर से रॉन्ग साइड से आते हुए और ये मावशीच्या बारक्याला धरून मोबाईल में बघते हुए, मोबाईल में उनका सगळा लक्ष है, वो बारक्या पोरांको घे के ऐसा नहीं करने का, वो बारके पूरा आगाव रहते। तो थोड़ा अभी मेरे को स्पीड बढ़ाना पड़ेगा, क्योंकि अपने को बहुत ज्यादा लांब जाने का है, और अभी भी हमने बहुत टाइम पास करते हुए जा रहे हैं। अभी यह मावशी उड़ी मारने के कगार पे थी, लेकिन उसने मेरे को देखा कि वो मैं गाड़ी पलटते हुए आ रहा हूँ, तो उसने फिर थामने का निर्णय लिया।